अनुसूचित जातींमधील उपवर्गीकरणाची प्रक्रिया तात्काळ रद्द करावी तसेच या संदर्भात शासनाकडे सादर करण्यात आलेला अभ्यास गटाचा अहवाल सार्वजनिक करून त्याची प्रत नागरिकांना उपलब्ध करून द्यावी या प्रमुख मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट नाशिक जिल्ह्याच्या वतीने सोमवारी अपर आयुक्त कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं करण्यात आली। यावेळी अपर आयुक्त अरविंद लोखंडे यांना विविध मागण्यांचं निवेदन सादर करण्यात आलं। रिपाईचे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक संजय भालेराव यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात शासनाच्या उपवर्गीकरणाच्या प्रक्रियेवर तीव्र आक्षेप नोंदवण्यात आला। अनुसूचित जातींना विभाजित करणारा कोणताही निर्णय सामाजिक ऐक्याला बाधा पोहोचवणारा असल्याने तो तात्काळ मागे घ्यावा अशी ठाम भूमिका यावेळी मांडण्यात आली। निवेदनात नमूद करण्यात आलं आहे की राज्य शासनाने नियुक्त केलेल्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील अभ्यास गटाने तयार केलेला अहवाल अद्याप सार्वजनिक करण्यात आलेला नाही। त्यामुळे हा अहवाल तात्काळ जाहीर करून त्यातील निरीक्षणे, शिफारसी आणि निर्णयामागील कारणे नागरिकांसमोर मांडावीत। तसेच अहवाल सार्वजनिक केल्यानंतर किमान 15 दिवसांचा कालावधी देऊन नागरिक, सामाजिक संस्था आणि विविध घटकांकडून हरकती व सूचना मागवूनच पुढील निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली। याशिवाय सन 1932च्या पुणे करारामुळे अनुसूचित जाती समाजाच्या राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक प्रगतीचा मार्ग खुला झाला असून त्या प्रगतीला बाधा आणणारा कोणताही निर्णय शासनाने घेऊ नये असंही निवेदनात स्पष्ट करण्यात आलं आहे। यावेळी जिल्हाध्यक्ष संजय भालेराव, विश्वनाथ काळे, फकीरा जगताप, कामगार नेते रामबाबा पठारे, भारत निकम, समीर शेख, माजी नगरसेविका ललिता भालेराव, अनिल गांगुर्डे, पुजारी, संतोष पाटील, विशाल घेगडमल, आकाश घुसळे, प्रकाश पगारे, प्रमोद बागुल, शांताबाई पगारे, जान्हवी फाजगे, संगीता पगारे, चित्रा चव्हाण, विमल तडवी, अविनाश अहिरे, राजू मोकळ, महेंद्र अहिरे, महेंद्र तायडे, महेंद्र साळवे, सुरेश निकम आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आठवले साहेबांच्या आदेशाने आज या निदर्शनाचा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि ही जी बदर समिती आहे, ही बदर समिती हिचा अहवाल या ठिकाणी जाहीर झाला पाहिजे। त्याचप्रमाणे उपवर्गीकरण हे निश्चितपणानं हे रद्द झालं पाहिजे। या सगळ्या मागण्यासाठी आमच्या संपूर्ण कार्यकर्ते, आमच्या महिला भगिनी, रिपब्लिकन पक्षाचे सर्व सदस्य, सर्व नेतेगण या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित आले आणि आपल्याला तर माहितीच आहे की या देशामध्ये जे काही वातावरण समाजामध्ये तेढ लावण्याचं काम या ठिकाणी या सरकारने लावलेलं आहे, त्याचा आम्ही सर्वप्रथम या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि हे उपवर्गीकरण रद्द होऊन सर्वसामान्य लोकांना आणि सर्व जाती, या 59 जाती या गुणगोविंदांना या ठिकाणी राहिल्या पाहिजेत। यासाठी निश्चितपणानं आम्ही आणि आमचे पक्षनेते प्रयत्न करत आहे। एवढाच या ठिकाणी आशावाद व्यक्त करतो। धन्यवाद। आपण आलात, पत्रकार असेल, पोलीस असेल, सर्व आमच्या माता भगिनी सर्व या कार्यक्रमाला उपस्थित झाला। सर्वांचं मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नाशिक जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी हार्दिक बदर समिती आठवले साहेब यांच्या आदेशानुसार अबकड वर्गीकरणाला विरोध करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज निदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। त्या अनुषंगाने नाशिक जिल्ह्यातील आदरणीय संजयजी भालेराव यांच्या नेतृत्वाखाली व सर्व ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आज निदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आम्ही अबकड वर्गाच्या या संदर्भामध्ये आम्ही या महसूल रद्द करावी अशी आम्ही शासनाला आवाहन करतो। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.